विरोधकांकडून माजी मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिपदासाठी मेळावे घेत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मंत्रिपदासाठी भुजबळ हे नाम ही काफी है असे म्हणणाऱ्या भुजबळांच्या जळगावातील मेळाव्यात गर्दी जमवू शकली नाही. त्यामुळे भुजबळांवर टीका होत आहे. जळगाव येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांचा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला फारशी गर्दी न जमल्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. त्यावरून छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांचे कान टोचले. तसेच भुजबळ समर्थक दशरथ महाजन यांनी देखील खुर्च्या रिकाम्या राहिल्या म्हणून पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. साहेब नाही, खूप सोपं असतं. आम्हाला लाज वाटते इथं आता एवढी जनसंख्या बघून. आम्ही 2, 4, 5 तालुक्यावाल्यांनी जीवाचे रान केलं. ते कर्णक साहेबांना काय करायची होती, तुमच्याकडून आलो. 20 तारखेपर्यंत आम्ही अविरत फिरलो. तो माणूस रात्री 12 वाजेपर्यंत 5 लोक जरी असतील, 10 लोक जरी असतील, प्रत्येकाचं प्रबोधन केलं. लोक सुद्धा यायला तयार होते. गाड्या दिल्या, घोड्या दिल्या. आमचे लोक आले एरंडोल तालुक्यातून. आम्ही 60-65 गाड्या आणल्या का? यांच्या तालुक्यातून यांनी 20-20 गाड्या आणल्या असत्या साहेब. 15 तालुके आहेत. 300 गाड्या जरी असत्या, त्या ठिकाणी 10,000 लोकांचा जमला असता. भुजबळ साहेब, आपण द्रष्ट व्यक्तिमत्व आहात. तुमची सुद्धा समाजाकडून काय अपेक्षा असते. बाकीचे सांगतात भुजबळ साहेब तुम्ही लढत राहा आणि तुम्ही पांघरून झोपत राहा. काय केलं 20 दिवसाची मुदत? नाही साहेब, अंजन घातलं पाहिजे. मी असो, मी चुकलं तरी मला बोललं पाहिजे. हे घटकाचं काम बंद झालं पाहिजे. समाजामध्ये मी कसा पुढे जाईल, बाकीचे कसे मागे जाते, थांबलं पाहिजे. भुजबळ साहेब, आपल्या घरातला विषय म्हणून या ठिकाणी बोलतो, कारण की उपस्थिती हे काही. सॉरी साहेब, चालेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय ज्योती, जय गणपती, जय भीम. मग अशी बोलले ना आमचे शेवटचे आमचे नेते एक, अरे 2-2, 4-4 गाड्या आणल्या असत्या तर किती लोक काय बोला, थोडासा खर्च झाला असता. महात्मा ज्योतिराव फुल्याचं नाव घेतो, एवढं तर करा. आपण करायला पाहिजे ना बाबा. भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तो आगे बढ़ते हैं, तुम लोग पीछे पीछे दौड़ता मांगता है, और तुम घर में बैठो. हाँ, हम आगे बढ़ता है. चला ठीक है.